नमस्कार मंडळी. UGC नेट परीक्षा पास करायची आहे, पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये? काळजी करू नका. पुढच्या फक्त 5 मिनिटात आपण ही परीक्षा नेमकी काय आहे आणि त्याची तयारी कशी करायची हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ही UGC नेट परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक राष्ट्रीय स्तरावरची पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा पास केली की आपल्यासाठी 2 महत्त्वाचे मार्ग खुले होतात. एक, आपण कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिकवू शकतो आणि दुसरा, आपल्याला संशोधनासाठी ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच JRF मिळू शकते. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी नेट परीक्षा म्हणजे काय ते पाहू. मग परीक्षेचा पॅटर्न कसा असतो ते समजून घेऊ. त्यानंतर अभ्यासाची एक सोपी स्टेप बाय स्टेप योजना बघू. तयारीसाठी कोणती साधनं लागतील यावरही बोलू. आणि हो, सगळ्यात शेवटी यशासाठीची खास रणनीती आणि काही गोल्डन रूलसुद्धा आहेत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. नेट परीक्षा म्हणजे नेमकं काय आणि आपलं ध्येय कसं निश्चित करायचं हे आधी स्पष्ट करून घेऊया. जसं आपण मगाशी बोललो, ही परीक्षा पास झाल्यावर आपल्यासमोर 2 प्रमुख करिअरचे मार्ग उभे राहतात. एकतर आपण असिस्टंट प्रोफेसर बनून शिकवण्याच्या क्षेत्रात येऊ शकतो किंवा JRF मिळवून एक संशोधक म्हणून आपला प्रवास सुरू करू शकतो. दोन्ही मार्ग तितकेच महत्त्वाचे आहेत. बरं, आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेचा पॅटर्न समजून घेणं. खरं तर परीक्षेचा पॅटर्न समजून घेणं म्हणजे यशाचा नकाशाच हातात मिळण्यासारखे आहे. हे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आता इथे बघा, परीक्षेत 2 पेपर असतात. पेपर 1 हा सगळ्यांसाठी सारखाच असतो, म्हणजे कॉमन. यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, ICT अशा विषयांवर 50 प्रश्न विचारले जातात, जे 100 गुणांसाठी असतात. आणि पेपर 2 तो आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विषयावर असतो. यात 100 प्रश्न असतात आणि गुण असतात 200. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या दोन्ही पेपरसाठी आपल्याला मिळून मिसळून एकूण 3 तासांचा वेळ मिळतो. लक्षात ठेवा, हे 3 तास सलग असतात, मध्ये कोणताही ब्रेक वगैरे नसतो. त्यामुळे आपल्याला तशी मानसिक तयारी ठेवावी लागते. आता एक चांगली बातमी आहे का, ह्या परीक्षेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथे नेगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. हो, बरोबर ऐकलत. म्हणजे उत्तर चुकलं तरी आपले मार्क कापले जात नाहीत. त्यामुळे एकही प्रश्न न सोडवता येणं हे हुशारीचं लक्षण नाही. सगळे प्रश्न नक्की सोडवा. चला, परीक्षेचा पॅटर्न तर आता आपल्याला कळला आहे. आता पुढचा टप्पा आहे एक मजबूत स्टडी प्लॅन बनवणं. कारण एक चांगला प्लॅन हाच आपल्या तयारीचा भक्कम पाया असतो. अभ्यासाची सुरुवात या 3 सोप्या पण महत्त्वाच्या स्टेप्सने करा. पहिली स्टेप, दोन्ही पेपरचा सिलेबस डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा आणि प्रत्येक युनिटसाठी एक चेकलिस्ट तयार करा. दुसरी स्टेप, फक्त घोकंपट्टी नको, प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक संकल्पना नीट समजून घ्या. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे अभ्यासासाठी नेहमी स्टँडर्ड आणि चांगल्या लेखकांचीच पुस्तकं वापरा. बरं, प्लॅन तर झाला, पण आता या प्लॅनला प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला काही साधनांची गरज लागेल नाही का? याला आपण आपल्या तयारीचं टूलकिट म्हणू शकतो. हीच ती शस्त्र आहे जी आपल्याला परीक्षेच्या मैदानात यशस्वी करतील. आणि या टूलकिटमधलं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार कोणतं असेल तर ते आहे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका, म्हणजेच आपले PYQs. माझा सल्ला राहील की किमान 10 ते 15 वर्षांचे पेपर्स नक्की सोडवा. यातून आपल्याला प्रश्नांचा ट्रेंड कळतो आणि कोणते टॉपिक वारंवार विचारले जातात याचा अंदाज येतो. आता बोलूया नोट्स काढण्याबद्दल. नोट्स नेहमी शॉर्ट आणि क्रिस्प असाव्यात. जिथे शक्य असेल तिथे फ्लोचार्ट्स आणि टेबल्सचा वापर करा, म्हणजे रिव्हिजन करणं सोपं जातं. महत्त्वाचे कीवर्ड्स अंडरलाईन करायला विसरू नका. आणि हो, विचारवंत, महत्त्वाची वर्ष किंवा थिअरीजसाठी 1 पेज नोट्स बनवल्या तर ऐन वेळी खूप फायदा होतो. आणि हो, वेळेचं नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट हे साधण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी 2 मॉक टेस्ट देणं अत्यंत गरजेचं आहे. याने फक्त वेगच वाढत नाही तर परीक्षेच्या हॉलमधल्या प्रेशरची सवय होते आणि आपली अचूकताही वाढते. आता एक स्मार्ट स्टडी टाईम टेबल कसं असावं याची ही एक झलक आहे. बघा, साधारणपणे आपला 55% वेळ हा आपल्या मुख्य विषयाला म्हणजे पेपर 2ला द्या. 35% वेळ पेपर 1 साठी आणि उरलेला 10% वेळ हा फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि PYQ सोडवण्यासाठी राखून ठेवा. हे एक उत्तम संतुलन आहे.
चला तर मग, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ही आहे विजयाची रणनीती आणि काही असे गोल्डन रूल्स जे आपल्याला इतरांपेक्षा 2 पावलं पुढे ठेवतील. ज्यांना फक्त नेट नाही तर JRF मिळवण्याचं ध्येय आहे, त्यांच्यासाठी ह्या काही एक्स्ट्रा टिप्स आहेत. उत्तरांमधले चुकीचे पर्याय कसे ओळखायचे आणि बाजूला करायचे हे तंत्र शिका. वेगवेगळ्या टॉपिक्समधल्या संकल्पना एकमेकांशी जोडून विचार करायची सवय लावा. थिअरीजचं वरवर नाही तर अगदी सखोल वाचन करा. आणि डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न सोडवण्याचा वेग वाढवा. आणि शेवटी हे 4 गोल्डन रूल्स हे कायम लक्षात ठेवा. पहिलं, खूप तास अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा पण सातत्याने अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरं, PYQs हेच यशाचं खरं रहस्य आहे. तिसरं, रिव्हिजन, याला कोणताही शॉर्टकट नाही, ते करावंच लागेल. आणि चौथं, आपला अभ्यास नेहमी परीक्षाभिमुख असू द्या, भरकटू नका. तर शेवटी एवढंच सांगेन की नेटकडे फक्त एक परीक्षा म्हणून पाहू नका. ही एक संधी आहे जी आपल्यासाठी अकॅडमिक करिअरचे दरवाजे उघडते. या संधीचं सोनं करण्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या सगळ्यांना तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.